मातीच्या वासाची ओल्या हवेची गोष्ट, इथल्या माणसांची आणि साध्या जगण्याची गोष्ट, गजाली कोकणातील. ऐका आमच्या गजाली, गजाली, गजाली कोकणातील. नमस्कार मित्रांनो, मी सोहम मेस्त्री गजाली कोकणातील युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आता शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे सचिव सन्माननीय श्री वैभव पवार सर. तर मित्रांनो, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आपण सर्वात पहिला त्यांना प्रश्न करूयात. तर सर, ज्यावेळी तुम्ही या शाळेत होता त्यावेळी तुमची एखादी जुनी आठवण जी तुमच्या मनात अजूनही घर करून आहे ती आमच्या समोर जरा सांगा. नमस्कार. शाळा साळगाव नंबर 1च्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी पर्वाच्या नंतर आपण द्विशतकाकडे आता वाटचाल करत आहोत आणि या अनुषंगाने आपण आता शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असताना या शाळेने जे काही विद्यार्थी घडवले त्यामध्ये काही आपण नावं सांगू शकतो की त्यामध्ये भारताचे माजी केंद्रीय मंत्री सखा पाटील हे याच शाळेचे विद्यार्थी होते. असे अनेक विद्यार्थी या आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव नंबर 1ने घडवलेले आहेत. त्यामध्ये राजकीय स्तरावर विविध ठिकाणी IT क्षेत्र म्हणा किंवा इतर प्रशासकीय क्षेत्रामध्ये बरेचसे विद्यार्थी घडवले गेले आणि त्यांनी आपल्या शाळेचं गावाचं नाव उज्ज्वल केलं. माझ्या काही आठवणी सांगायच्या झाल्या तर मी या शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत इथे शिक्षण घेतलं. जेव्हा आम्ही या शाळेत होतो तेव्हा 6वी पर्यंत आम्ही सगळे जमिनीवर बसायचो, म्हणजे जमिनीवर तेव्हा बैठक व्यवस्था होती. पण 7वीचा एक वर्ग असा होता की तिथे बेंच असायचे. तर आम्हाला अशी उत्सुकता असायची की केव्हा एकदा आम्ही 7वीत जातो आणि आम्ही त्या बेंचवर बसतो. ही एक प्रामुख्याने आठवण सांगावी लागेल. बाकी तर सगळ्यांच्या जीवनात जसे प्रसंग घडत गेले तसे आमच्या जीवनात प्रसंग घडत गेले. आम्ही जे काय आज घडलो, आम्ही जे काय आज काम करत आहोत ते आमच्या देवाचे गुरुजन. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर पालोबाई आहेत, ज्या आमच्या साळगावच्याच आहेत, वारंगबाई आहेत. या सर्वांच्या त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं, शिक्षण दिलं. त्या सर्वांच्या आम्ही ऋणी आहोत. त्यांच्यामुळेच आम्ही आज घडलो आणि आम्ही आमच्या व्यवसाय म्हणा सामाजिक कार्यात जे काय सामाजिक कार्य करतो तर तेव्हा त्यांनी आम्हाला त्या ह्याने घडवलं. म्हणून तसे आमच्या मनावर त्यांचे विचार रुजले आणि त्या विचारातून आम्ही आता मार्गक्रमण करत आहोत. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे सर्व माजी विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सामलात पडजागेचा प्रश्न आपण योग्य तो पाठपुरावा करून सोडवून दिला, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नक्कीच. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हापासून हा विषय माझ्या कानावर होता. तेव्हा माझे वडील पण शाळा शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या काळातही त्यांनी तो हाताळलेला होता. पण त्या मधल्या काळात नंतरच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या. त्या काय आता सांगण्यात काय हे नाही. पण माझ्याकडे जेव्हा हा विषय आला मी स्वतःहून शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष गुरुनाथ गावडे म्हणा की या सगळ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून तो विषय जाणून घेतला आणि त्या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा आम्ही वैयक्तिक स्तरावर पूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी जिल्हा परिषद पर्यंत जी आहे त्यामध्ये कलेक्टर मॅडम पर्यंत पूर्ण प्रकरण मी त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आणि हे पाठपुरावा करत असताना मला त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणा उपाध्यक्ष म्हणा ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक तलाठी तसे इतर सर्व त्या आस्थापनाचे अधिकारी हे सगळ्यांची मदत होतच गेली. पण प्रामुख्याने मला ह्या प्रकरण सोडवताना मदत झाली ती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब आणि कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेश राणे साहेब यांनी त्या विभागांना जे आदेश दिले आणि त्या आदेशातून हा प्रश्न जो होता कित्येक वर्षाचा जो प्रश्न होता तो तात्काळ सुटला. आणि त्या आस्थापनांकडले जे काय दाखले लागत होते त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता आम्ही वेळच्या वेळी केल्यामुळे हा प्रकरण आम्ही लवकरच सोडू शकलो. आणि मला खूप आनंद आहे की हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रामुख्याने त्या वर्षात हा प्रश्न सुटला आणि सर्वांना या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाची एक भेटच दिली असं मी मानतो. तर सर, आता चालू असलेल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाबद्दल आपण काय सांगू शकता? शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू असताना आम्ही वर्षभरात जे काही उपक्रम राबवले ते उपक्रम राबवत असताना सामाजिक स्तरावर
शैक्षणिक आरोग्यविषयक मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची चित्रकला स्पर्धा म्हणा किंवा रांगोळी स्पर्धा असे विविध विषय आपण हाताळले आणि ते करत असताना वर्षभर आपण या कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या कामात आपल्याला झोकून देऊन काम करत आहेत. त्यांच्या सर्वांचे मी सचिव म्हणून आभारच मानतो. तसेच इन्फ्लुएन्सर म्हणून सोहम मेस्त्री म्हणा किंवा आभूषण म्हणा किंवा निलेश सावंत म्हणा, या सर्वांनी सोशल मीडिया स्तरावर जे काय काम केलं ते एक वेगळा रिच त्या सर्व त्यांच्या कंटेंटना मिळाला. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या या सोशल मीडियाच्या थीममुळे हा सर्व कार्यक्रम जिल्हाभरात पोहोचला असं मी मानतो. त्याचप्रमाणे सर आता समाजामध्ये एक ज्वलंत विषय उभा आहे, तो म्हणजे घटती पटसंख्या. शाळेमध्ये सर्वात जर विषय जो आहे तो म्हणजे घटती पटसंख्या. याबद्दल तुमचे काय मत आहे? जी काय पटसंख्या आता घटत आहे ती खरं तर पटसंख्या घटता कामा नये, पण शैक्षणिक दर्जा जो काही आपण आपल्या शाळेमार्फत म्हणा किंवा सगळ्याच ओव्हरऑल सगळ्या जिल्ह्यातील शाळांचाच हा विषय आहे की एका आपल्या शाळेचा फक्त विषय नाही. पण पटसंख्या घटू नये आणि पटसंख्या घटत जर असेल तर आपला शैक्षणिक दर्जा पण अव्वल असावा, जेणेकरून आपल्या त्या शाळेच्या परिसरातील जे काय विद्यार्थी आहेत ते शाळेचा परिसर सोडून इतर शाळेमध्ये जाऊ नये याची आपण काळजी घेऊ. ते करत असताना शाळेमध्ये जे काय आपले गुरुजन शिकवतात मुलांना किंवा त्यात आपल्या शाळेतील मुलं ही नवोदय म्हणा किंवा विविध DCA म्हणा किंवा वेगवेगळ्या .com असोसिएशनच्या पण स्पर्धा आहेत, या सर्व स्पर्धांपर्यंत त्या पोहोचाव्या, जेणेकरून शाळेमधील त्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि तो पंचक्रोशीतील सर्व पालकांना कळावा की या शाळेमध्ये जे काही एज्युकेशन दिलं जातंय त्या सर्व एज्युकेशनचा लाभ त्या मुलांना होतोय आणि त्यातून ती मुलं नावारूपाला येत आहेत. हा जर मेसेज गेला तरच त्या पटसंख्या आपण वाढवू शकतो, जेणेकरून नवोदय म्हणा किंवा जे काय चांगले विद्यालय आहेत तिथे या शाळेतून सिलेक्शन व्हावं आणि ही इथली मुलं तिथे गेली तर इतर परिसरातील जे काय पालक आहेत त्यांना पण या शाळेकडे कल येईल, ओढ निर्माण होईल आणि त्यांची मुलं इथे ते पाठवण्यासाठी राजी होतील असं मला वाटतं. धन्यवाद सर. तर मित्रांनो, वैभव पवार सरांनी आपल्याला अतिशय मौल्यवान असे मार्गदर्शन केलेले आहे. अत्यंत प्रेरणादायी विचार आपल्या समोर मांडलेले आहेत. तर गजाली कोकणातील परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूयात. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.